महाराष्ट्रात उष्णतेचा भडका. राज्यातील 15 शहरांचं तापमान 41°C. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा या ठिकाणी सर्वात जास्त तापमानाची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. परभणी या ठिकाणी उष्माघाताचा पहिला बळी. नाशिकहून परभणीकडे भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 43°वर. एप्रिल महिन्यातच उष्णतेने धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नागरिक त्रस्त. उष्णता वाढली त्यामुळे रस्त्यांवरती शुकशुकाट. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं. अकोला आणि अमरावतीमध्ये तापमान 45.3°वर. वर्ध्यामध्ये काल 45.5°C इतक्या तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43.3°वरती. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवरती शुकशुकाट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. तापमानाचा पारा 44°वर. उकाडा वाढला त्यामुळे नागरिक हैराण. गरज असेल तरच उन्हामध्ये घराबाहेर पडा असं देखील आवाहन. भंडाऱ्यातील गोवारी टोला पिटेसूर ग्रामस्थ पाणी टंचाईनं हैराण. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात महिलांची पाण्यासाठी वळवण. तातडीने पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबी धरणामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक. 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध अशी महापालिकेची माहिती. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38°वर. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून हे आवाहन. पुढे बातम्या बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या. मुंबई पालिकेच्या माध्यमातून लवकरच चर्चगेट ते मंत्रालय आणि बीकेसीमध्ये ग्रीन वॉकवे तयार केला जाईल. नागरिकांना निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती मिळेल. पर्यावरण आणि वातावरणीय बदलाचे विभागाचे उपायुक्त असलेले प्रदीप गवळी यांनी ही माहिती दिली. महामुंबईमधील 30,000 कारखान्यांनी बिघडवले लाखो नागरिकांचे आरोग्य. कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या. पर्यावरणीय धोक्याची तीव्रताही वाढली. 30,000 पैकी 8,500 कंपन्यांनी अतिधोकादायक मानला जाणारा प्रदूषणाचा निर्देशांक गाठला. मुंबईमधल्या जांभळीपाडा, कलिना, सांताक्रूज पूर्व परिसरातील चाळीमध्ये दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. स्थानिकांनी वारंवार तक्रार केली, मात्र प्रशासनाकडून कामं संथ गतीने सुरू. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. 1 जानेवारी ते 21 एप्रिलच्या कालावधीमध्ये 1,773 रुग्ण आढळले. महापालिकेची आरोग्य यंत्रणा ढिसाळ. उपाययोजना योग्य होत नाही, त्यामुळे आकडे वाढल्याचं समोर. मुंबईमधील केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध. केईएम नामांतराच्या प्रस्तावास योग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी. केईएमचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाईल. एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाही असं माड संघटनेचं म्हणणं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव टोल नाक्यावरती इनोव्हा चालकाची दादागिरी. टोल न भरणाऱ्या संबंधित चालकावरती कारवाई करण्याची रुपेश गुलावले यांचीही मागणी. एसआयआर प्रक्रियेपूर्वी सुरू असलेल्या मतदार मॅपिंग मोहिमेसाठी मुंबईमध्ये सुमारे 7,000 महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती. बीएलओ ॲपच्या माध्यमातून 2002च्या एसआयआर यादीतील नोंदी 2024च्या मतदार डेटाबेससोबत जुळवून पाहण्याचं कामही सुरू. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कंवा आणि शिका या योजनेच्या मानधनात वाढ. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मंजुरी. विद्यार्थ्यांच्या मानधनामध्ये प्रतितास 55 वरून 65 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली.